पराभवाचा वचपा काढला नाही, फक्त मला पटत नाही ते मी करत नाही. उदयनराजे भोसले. माझ्या आयुष्यात मी जेवढा वेळ दिला त्यात मी काय मिळवलं? मी निवडणूक जिंकली हे सत्य आहे. लोक कशाकडे बघून मतं देतात हे कळत नाही. भ्रष्टाचार करायचा असेल तर भ्रष्टाचार करू. लोकांनी मतांच्या माध्यमातून दिलेली पोहोचपावती ही चिटुरकीसारखी मिळालेल्या मतांवर नाराजी केली व्यक्त. पराभवाचा वचपा काढला नाही, फक्त मला पटत नाही ते मी करत नाही. मी पहिल्या 3 महिन्यात राजीनामा दिला होता. शंभूराजे देसाई, धैर्यशील पाटील, मनोज घोरपडे, शिवेंद्रराजे आणि महेश शिंदे यांचे मानले आभार. सातारा. मला वेळ द्या, मुभा द्या, परवा नक्की उद्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला सांगतो. तुम्ही आज जरा थोडस जाणवलं तुमच्या तुमच्या डोळ्यात पाणी आलं. वहिनी सर तुमच्या शेजारी होत्या, भावनिकपणा तो दिसला तुमच्या डोळ्यात. त्याचं नेमकं कारण काय? लोक कशाकडे बघून मतं देतात हेच कळत. तर पैसेच पाहिजे असते ना, पैसेच कमवू ना. शिव्या द्यायच्या, शिव्या देऊ. भ्रष्टाचार करायचं, भ्रष्टाचार करू ना. नीटनेटकं आपण वागतो. झालं अशी ही चिटुरकी जर पोच पावती मिळत असत म्हणजे ठीक आहे. म्हणजे जे मताधिक्य आपल्याला आहे त्याच्यामध्ये ते सॅटिस्फाईड युअर नॉट सॅटिस्फाईड इन दॅट? ऑब्व्हियसली नॉट. महाराजसाहेब, पराभवाचा वचपा काढला का तुम्ही? मागील ज्यावेळेस पराभव झाला होता त्याचा वचपा एक वाचवा विसवा कोणाच्या काढायचे. फक्त एकच की मागच्या वेळेस मला जे पटत नाही ते मी करत. 3 महिन्यात कोणी राजीनामा दिला नसतो. दाखवा एक कोणी पण दाखवा. मी तो 3 महिन्यात राजीनामा दिला. मी पहिल्या 3 महिने का? मला पटत नाही. म्हणजे पटत कोणी पण असो. नाही तर आज मला सांगा परिस्थिती काय वेगळी असते. आज कोण कोण आमदार असते जे आज आहेत ते नसते, हे नाही. पण ज्या ज्या लोकांनी हे केले ना त्यांना सल्यूटच केलं पाहिजे. पाटील असू दे, शंभूराज असू दे, अतुल त्यांचं इकडं वेताळ, त्यानंतर धैर्यशील, त्यानंतर तुमचं मनोज, त्यानंतर इथं महेश, इथं शिवेंद्रराजे. यांना यांनी केलं वाटतं. ओमराजे निंबाळकर यांचा मोठ्या फरकाने विजय झाल्याने कार्यकर्त्यांचा जल्लोष. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी 3.25 लाखापेक्षा जास्त मताने विजयी झाल्यानंतर मतमोजणी केंद्रामध्येच महिलांनी त्यांचे औक्षण करून पेढे भरवले. यावेळी मतमोजणी केंद्राच्या कंपाऊंडवरून त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना अभिवादन केले. त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत फटाक्यांची आतिषबाजी, गुलालांची उधळण करून भव्य मिरवणूक काढली. यावेळी ठिकठिकाणी त्यांचे मोठमोठे हार घालून स्वागत करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी बोलताना मताधिक्य म्हणजे जबाबदारी वाढली असून मी नेहमी सर्वसामान्यांच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून काम करत आलो आहे आणि यापुढेही करीत राहील. तसेच ही निवडणूक म्हणजे गद्दारांना धडकी भरवणारी असून मी सर्वसामान्यांना जॉकटामी दिली तर मला हिंमत होते. हे काय खासदाराचे काम आहे का? अशाच सर्वसामान्य मला 3 लाखापेक्षा जास्त मतांची लीड दिलेली आहे, ती त्यांना दिसली असेल असेही नूतन खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी सांगितले. धाराशिव प्रतिनिधी. अधिक आहे तेवढी अधिकची जबाबदारी असते आणि खासदार हे पद मी प्रतिष्ठा म्हणून त्या ठिकाणी लढवलेलं नाही, जबाबदारी म्हणून लढवलेलं आहे. मागची 5 वर्ष सामान्य लोकांच्या जवळचा कुटुंबातला एक सदस्य एक खासदार असू शकतो
ही भावना त्या सामान्य माणसाच्या मनामध्ये मी निर्माण करण्यात यशस्वी ठरलो. त्यांचे प्रश्न आहेत, त्यांच्या समस्या आहेत, त्या लोकसभेत मांडून त्या केंद्र सरकारच्या कानावर घालून त्या सोडवण्याचा प्रयत्न केला. आणि आपण बघितलं असेल की सामान्य माणसाच्या कामाला जर लोकप्रतिनिधी पडला तर सामान्य माणसं सुद्धा त्याच्यासाठी ताकदीने उभा राहतात. हे मूर्तिमंत उदाहरण आहे. बंडानंतर ही पहिली मोठी निवडणूक आहे. निश्चित मला वाटतंय गद्दारी करणाऱ्या लोकांच्या मनात धडकी भरवणारा हा निकाल आहे की तुम्ही ज्या बाळासाहेबांनी, उद्धव साहेबांनी तुम्हाला आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं, त्यांना स्वतःच्या काही पैशाच्या स्वार्थासाठी, पदाच्या स्वार्थासाठी किंवा ईडीच्या भीतीनं, इन्कम टॅक्सच्या भीतीनं तुम्ही जर सोडत असाल तर जनता त्याला कशा पद्धतीनं उत्तर देते त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. आता लक्षात आलं असेल की त्यांच्याही की इथं बाळासाहेब ठाकरे यांना मांडणारा हाडाचा सैनिक आहे. आणि जे काही राजकारण कपटीपणाचं तुम्ही मागच्या 2.5 वर्ष महाराष्ट्रात केलं त्याला दिलेलं हे उत्तर आहे. आता फॅक्टर म्हणता हो तुम्ही. इथं आता आम्हाला एखाद्या माणसाची अडचण पडल्यावर त्याचं काम केलं तर तुम्ही आम्हाला हिनवत होता. तुम्ही मला म्हणायचं की ज्याकंठ आम्ही, हे काय खासदाराचं काम आहे का? पण ज्या माणसाला ज्याकंठ आम्ही दिली त्या ड्रायव्हरनं, किन्नरनं, बिचारानं मला मतदान टाकलं. त्याच्यामुळे ही लीड तुम्हाला दिसते का? तुम्हाला 3,30,000ची ही सामान्य माणसाची मत आहेत. अब्जाधीश माणसाला कदाचित सामान्य माणसाच्या समस्या व्यथा समजणार नाहीत की त्याच्या शेतात एक डीपी बसवायचा असेल तर काय अडचण असते, त्याच्या शेतातला डीपी जळाल्याच्या नंतर काय अडचण असते, त्याच्या घरातलं कोण दवाखान्यात ऍडमिट झाल्याच्या नंतर खिशात पैसे नसते, त्याचं बिल भरायचं असेल तर काय अडचण असते, त्याची मुलगी जेव्हा डिलिव्हरीसाठी जाते तेव्हा तिला रक्ताच्या बाटल्याची आवश्यकता असते तेव्हा काय अडचण असते. त्याच्यामुळं ही सामान्य प्रश्न अब्जाधीश लोकांना कदाचित किरकोळ वाटत असतील. आणि मला हे नवलं गेलं होतं की फोन उचलल्यानं काय होतंय, कदाचित अख्ख्या महाराष्ट्राला नाही तर देशाला जनतेनं उत्तर दिलं की सामान्य माणसाच्या कामाला पडल्याच्या नंतर काय होतंय. तर मला सांगा, जिल्ह्याच्या विकासासाठी काय विजन असणार आहे? निश्चितपणे धाराशिव जिल्हा हा देशात मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत क्रमांक 3चा आहे. हे काय आपल्या जिल्ह्यासाठी भूषण नाहीये, ही अतिशय शरमेची बाब आहे. आणि मला वाटतं ह्या पद्धतीचं गुणांकन आपल्याला जे मिळालेलं आहे, ह्या पद्धतीचं डिग्रेडेशन, मागास जिल्ह्याच्या यादीत, दरिद्री जिल्ह्याच्या यादीत आपण क्रमांक 3ला देशात गेलो. मला वाटतं तिथनं आता सुधारणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून मला जे जे काही करता येईल ते प्रामाणिकपणे करायचा मी प्रयत्न करेन. विरोधकांना काय आव्हान करणार? आता कोणाला काय आव्हान नको. अधिकचं हा विजय बीड जिल्ह्यातील जनतेचा आहे. धनशक्ती माझ्या विरोधात होती परंतु जनतेने मला साथ दिली. बजरंग सोनवणे. धनदांडगे आणि मातब्बर उमेदवार माझ्या विरोधात उभे होते परंतु जनता माझ्यासोबत होती. या जनतेच्या साथीमुळेच मला विजय मिळाला आहे. बीड जिल्ह्यातील जनता कुठल्याही अफवांना बळी पडली नाही, कुठल्याही दबावाला बळी पडली नाही. माझ्या विरोधात अनेक कारस्थान रचण्यात आले परंतु जनतेच्या बळावर मी ते हाणून पाडले आहेत. माझ्या विरोधात असलेल्या दुसऱ्या एका उमेदवाराला 50,000 मते मिळाले, ते देखील मलाच मिळाले असतील परंतु अशा स्थितीतही माझाच विजय झाला, असे बजरंग सोनवणे यांनी बीड लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवल्यानंतर म्हटले आहे. बीड प्रतिनिधी. खासदार मी झालो, याचा अभिमान आणि याचं श्रेय जर कुणाला असेल तर ते माझ्या बीड जिल्ह्यातल्या तमाम एकीकडे नेत्यांची हा विजय सोपा असा होता का नव्हता याचं कॅल्क्युलेशन तुम्ही केलेलं आहे. पण माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेनं एवढं डोक्यावर घेतलं होतं आणि काय काय कला झाल्या. आज 55,000 मतं माझे आणखी एक बाहेर गेलेत. नाही तर माझा विजय याच्यापेक्षाही जास्त मतांनी झालेला असता. तर हे करायचं काम बऱ्यापैकी केलेलं, जेवढ्या सत्ता वापरायच्या तेवढ्या वापरल्या, जे काय करायचं ते केलं. पण बीड जिल्ह्यातली जनता आणि शेवटबरोबर कुठेतरी बोलतंय त्यांचे की त्याच्यानुसार हा विजय माझा. विरोधात होते. जरांगे पाटील फॅक्टरी इथं कामाला आला का? 100% आला. मी असं कधी म्हणलो नाही की जरांगे पाटलांचं मराठा आरक्षणासाठी जी चाललेली चळवळ आहे या चळवळीचा आम्हाला फायदा होणार आणि मी आरक्षण दिल्लीपर्यंत मांडणार असंच बोललोय. मी असं कधीही बोललो नाही. पत्रकार मित्रांनी सुद्धा शांततेत आणि योग्य प्रश्न आता विचारावेत अशी माझी विनंती. यशाचं श्रेय मी माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेला देतो. जिल्ह्यातल्या
चोरी पाकिटमारी करून रवींद्र वायकरांना जिंकवण्यात आले आहे. संजय राऊत. ऑनलाईन निकाल. पक्षामध्ये आम्ही चर्चा करू. चंद्रबाबू नायडूंच्या राजकारणाला विरोध केलेला आहे हे स्पष्ट झालंय कालच्या निकालात. देवेंद्र फडणवीस यांनी पराभव मान्य केला पाहिजे. विदर्भामध्ये भारतीय जनता पक्ष पूर्णपणे सपाट साफ झालेला आहे. एक नागपूर आणि थोडंफार अकोला तिरंगी लढतीमध्ये जिंकलेलं सोडलं तर चंद्रपूर पासून वर्धा, गडचिरोली सर्वत्र महाविकास आघाडीचा विजय झालेला. फडणवीस हे विदर्भाचे अनडिस्प्युटेड लीडर होते असं म्हणत होते लोक. महाराष्ट्रात त्यांच्याशिवाय पान हलणार नाही. महाराष्ट्राने त्यांचं झाडच उकळून फेकलेलं. मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो की महाविकास आघाडीला 30+ जागा मिळतील. आमचा तोच आकडा आहे. आम्ही काय 48 जिंकू वगैरे काय म्हटलं नाही. आम्ही 30पेक्षा जास्त जागा जिंकू. कारण आम्हाला माहित होतं 5-6 जागा हे चोरणार आहेत, चोऱ्या माऱ्या करणार आहेत, हे लांड्या लवाड्या करणार आहेत. काल दिसलं तुम्हाला मुंबईत. तेव्हा ही लढाई आमची ती जारी राहील. आम्ही केंद्रामध्ये जिंकलेलो आहोत. मी परत सांगतो, आम्ही जिंकलेलो आहोत. महाराष्ट्रात हाच फॉर्म्युला राहील महाविकास आघाडीचा आणि विधानसभेला आम्ही 185 जागा जिंकतो आहोत. संपूर्ण त्यांचा जो परिवार आहे त्यांनी खरं म्हणजे पुढले 48 तास मोदींप्रमाणे ध्यान लावलं पाहिजे. ध्यान चिंतन न करता त्यांनी कुठेतरी हिमालयात वगैरे जाऊन ध्यान करून परत यावं. आपण दिल्लीला जाताय, सत्ता स्थापन करणार आहे असं इंडिया आघाडीची सत्ता स्थापन का नाही करायची? तर नरेंद्र मोदींकडे बहुमत नसताना ते सरकार बनवण्याची भाषा करतात. मग इंडिया आघाडीला लोकांनी मॅन्डेट दिलेलं आहे मोदींना हटवा म्हणून. आम्ही सरकार का स्थापन करायचं नाही किंवा का प्रयत्न करायचे नाही? चंद्रबाबू किंवा नितीश कुमार यांच्याशी काही बोलणं झालंय का? प्रत्येकाशी बोलणं सुरू आहे लोकशाहीमध्ये. चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार हे लोकशाहीचे रखवालदार आहेत पहिल्यापासून. भारतीय जनता पक्षानं आणि त्यांच्या काही नेत्यांनी चंद्रबाबूचाही कसा छळ केला हे चंद्रबाबू विसरलेले नाहीत. त्यांच्या बोलण्यातून ते दुःख आम्ही समजून घेतो अनेकदा. आणि नितीश कुमार हे लोकशाहीच्या संदर्भात अनेकदा त्यांच्या भूमिका स्पष्ट आहेत. त्याच्यामुळे देशामध्ये पुन्हा ही हुकुमशाही यावी मोदीशाहींची या मताचे ते नाहीत अशी माझी खात्री आहे. पंतप्रधान पदासाठी राहुल गांधींचं नाव सुचवलं तर आपल्याला जास्त जागा जर आल्या तर तुमचा मी संन्यास घेईल राजकारणात आशिष शेलार म्हणाले होते असं. मी संन्यास घेईन की तुमच्या जास्त जागा जर आल्या तर काय वाटतं आता राजकारणात लोकच पाठवतात संन्यासाला. नीतीश कुमार पे भरोसा किया जा सकता है क्योंकि आपकी जो बाकी नेता है उनको पलटू राम कहते थे, लेकिन अगर आप इंडिया अलायंस की बात करें क्या भरोसा किया जा सकता है नीतीश कुमार पे? देख लेंगे, क्यों नहीं भरोसा करेंगे. लोकतंत्र बचाने के लिए हमको जो करना है हम कर लेंगे. थैंक यू. ठाणे शहरातील घोडबंदर परिसरामध्ये पावसाची हजेरी. यांनी भारत जोडो यात्रा केली, न्याय यात्रा केली. त्यामुळे परिवर्तन झाले आहे. जनता राहुल गांधी यांच्या पाठीशी उभी राहिली. तानाशाह सरकार संपत आहे याचा आनंद सगळ्यांना आहे. या विजयाचे श्रेय राहुल गांधी यांना जाते. नागपूर प्रतिनिधी. ज्या पद्धतीनं भारत जोडो यात्रा केली त्याप्रमाणे मणिपूर ते मुंबई न्याय यात्रा केली आणि राहुलजीच्या पाठीने देशातली जनता उभी झाली आणि त्याचाच परिणाम आहे की आज परिवर्तनाच्या लाट आलेली आहे. त्या लाटेमध्ये तानाशाह सरकार आज संपते आहे. हाच आनंद सगळ्यांना आहे आणि या विजयाचं सगळं श्रेय आदरणीय राहुल गांधींना जातं. येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वन विभागाच्या वतीने जनजागृतीपर सायकल रॅली.
5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चोपडा येथे वन विभाग व सामाजिक वनीकरण यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृतीपर सायकल रॅली काढण्यात आली। यावल वन विभागाचे जमील शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपवनरक्षक प्रथमेश हळपे यांच्या उपस्थितीत चोपडा येथील RFOBK थोरात सामाजिक वनीकरणचे सातपुते तसेच वन विभाग सामाजिक वनीकरण चोपडा येथील सायकल ग्रुप यांनी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून चोपडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून सायकल रॅलीला प्रारंभ करण्यात आला। शहरातील मुख्य रस्त्यांवरून या रॅलीच्या माध्यमातून वृक्ष लागवडी संदर्भात जनजागृती करण्यात आली। चोपडा वन विभागीय कार्यालयाच्या आवारात वृक्ष लागवड करण्यात आली। यावेळी वन विभागाचे व सामाजिक वनीकरणाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। जळगाव प्रतिनिधी। या निमित्ताने वन क्षेत्र चोपडा आणि सामाजिक वनीकरण यांच्या संयुक्त विद्यमानाने आज माननीय जमील शेख साहेब उपवनसरक्षक यावल जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली व माननीय सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हळपे सर यांच्या उपस्थितीत आज 5 जून जागतिक पर्यावरण दिवस निमित्ताने चोपडा शहरात आज छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून तर पूर्ण मेन रस्त्यांनी सायकल रॅली काढून जनजागृती करण्यात आली। मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड होईल असे सगळ्यांना संदेश देण्यात आला आणि वृक्ष लागवड हा कार्यक्रम हा फक्त सामाजिक वनीकरण किंवा वन विभागाचाच नसून हा प्रत्येक नागरिकाने वृक्ष लागवड करतील आणि ते मोठ्या प्रमाणावर त्यांनी वृक्ष लागवड करून जे पर्यावरणाला समतोल राखण्यासाठी मदत होईल आणि त्यानंतर आपण सायकल रॅलीचं आयोजन करून पुढे वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आले। शहरातील मान्यवर तसेच सामाजिक वनीकरणाचा स्टॉप प्रादेशिकचा स्टॉप मिळून एक कार्यक्रम साजरा करण्यात आला। जागतिक पर्यावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली येथील NDFच्या बैठकीसाठी जाण्यास रवाना। नमस्कार, थांबलाईमध्ये मी आम्ही सर्व प्रश्नांचा एक वाद करतो। मुख्यमंत्री नाशिक शहरात लागले खासदार राजाभाऊ वाजे यांच्या अभिनंदनाचे होर्डिंग्ज। नाशिक लोकसभा मतदारसंघातून राजाभाऊ वाजे मोठ्या मताधिक्याने निवडून आल्यानंतर जिल्ह्यात ठिकठिकाणी त्यांचे अभिनंदनपर होर्डिंग्ज लावण्यात आले आहे। नाशिकच्या मुंबई नाका परिसरात लावण्यात आलेले होर्डिंग्ज सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे। 4 होर्डिंगवर 4 शब्द मिळून खासदार असे शब्द लिहिण्यात आल्याने हे होर्डिंग सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे। नाशिक प्रतिनिधी। बोगस बी बियाण्यांपासून शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाची 14 भरारी पथके गठीत। खरीप हंगाम तोंडावर आला आहे आणि शेतकऱ्यांची बी बियाणे खते घेण्याची लगबग सुरू झाली आहे। अशातच बाजारपेठेत बोगस बी बियाणे खते विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक आणि नुकसान टाळण्यासाठी बुलढाणा कृषी विभागाकडून 14 भरारी पथके गठीत करण्यात आले असून जिल्हास्तरीय 2 आणि प्रत्येक तालुका स्तरावर 1 नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे। तसेच 60 दुकानांना बियाणे विक्री बंदीचे आदेश देण्यात आले असून शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्याकडूनच बी बियाणे आणि खताची खरेदी करावी। बोगस बियाण्यांपासून आपली फसवणूक टाळावी। काही तक्रार असल्यास नियंत्रण कक्ष किंवा कृषी विभागाशी संपर्क साधावा। शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निराकरण निश्चितच केले जाईल असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक मनोज कुमार ढगे यांनी केले आहे। बुलढाणा प्रतिनिधी। काही ठिकाणी गेल्या वर्षी शेतकऱ्यांकडे बोगस बियाणे झाल्याची फसवणूक झाल्याची निदर्शनास आले। या संदर्भात कृषी विभागाच्या वतीने कुठल्या उपाययोजना करण्यात आल्या? आपल्या जिल्ह्यामध्ये बियाणं किंवा खतं असतील याच्या नियंत्रणासाठी आपल्या जिल्ह्यामध्ये 14 भरारी पथकं आपण तयार केलेली आहेत। त्याच्यानंतर 14ही ठिकाणी जे आपले अधिकारी आहेत त्यांचे मोबाईल नंबरसुद्धा आपण त्याचे डिस्प्ले केलेले आहेत। जिल्ह्यात कुठल्याही ठिकाणी शेतकऱ्याची बियाणं घेताना किंवा खतं घेताना
शेतकऱ्यांनी पक्क्या बिलाचीच मागणी करावी आणि अधिकृत जे आपले विक्रेते आहेत किंवा वितरक आहेत त्यांच्याकडूनच तो माल खरेदी करावा. कुठल्याही शेतकरी बांधवांना जर बियाणं घेताना फसवणूक होत असल्याचं किंवा इतर कुठलीही तक्रार असेल तर ताबडतोब आपल्या तालुक्यातील पंचायत समिती कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी किंवा टोल फ्री क्रमांकावर शेतकरी बांधवांनी संपर्क साधावा. निश्चितच क्षेत्रीय स्तरावर प्राप्त होणाऱ्या सर्व तक्रारींचं निराकरण जे आहे ते शेती विभागामार्फत करण्यात येईल. आजपर्यंत जिल्ह्यामध्ये आपण 60 दुकानांना बियाण्याच्या बाबतीत विक्री बंदचे आदेश दिलेले आहेत. ज्या ठिकाणी अनियमितता आढळून येत आहे त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यातील सर्व भरारी पथकं आणि सर्व गुणवत्ता नियंत्रक हे काम करून त्या ठिकाणी सर्व प्रकारचं संनियंत्रण केलं जात आहे. खासदार भास्कर भगरे यांच्याकडून विमान दुर्घटनेची पाहणी. नाशिकच्या निफाड तालुक्यातील शिरसगाव येथे लष्कराचे प्रशिक्षणार्थी विमान कोसळून दुर्घटना घडली होती. दिंडोरी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे यांनी आज घटनास्थळी भेट देत तेथील नागरिक व लष्करी अधिकाऱ्यांची चर्चा करत ज्या शेतकऱ्यांचे द्राक्ष बागेचे नुकसान झाले त्यांना मदतीचे आश्वासन भगरे यांनी यावेळी दिले. नाशिक प्रतिनिधी. लवकर उमेदवारी जाहीर झाली असती तर निकाल वेगळा असता, असे वक्तव्य हेमंत गोडसे यांनी व्यक्त केले आहे. मला असं वाटतं की मी आता जे सांगितलं का नुसतं पदांपेक्षा आपल्याला कामं करणे पण तेवढे गरजेचं आहे. कारण जनता ही निवडून देते ते कामं करण्यासाठी. मला असं वाटतं का काही प्रमाणामध्ये आमच्या म्हणजे ठीक आहे निवडणुका येतात, जय पराजय होत असतो, परंतु आपण खऱ्या अर्थानं म्हणजे विकास कामं याच मुद्द्यावरती तर खऱ्या निवडणुका लढवल्या जातात. आणि म्हणून मला असं वाटतं का विकासच्या मुद्द्यावरतीच आम्ही या ठिकाणी आलो आणि निश्चित त्या माध्यमातून अनेक विकास कामं देखील करायला आपल्याला मदत त्या ठिकाणी झालीच. आज सारथीसारखं कार्यालय, सारथीसारखं त्याचं 159 कोटी रुपयाचं काम पण त्या ठिकाणी सुरू झालं. सिपेट सारखी संस्था आहे, म्हणजे अशा अनेक विकास कामांना चालना त्या ठिकाणी मिळाली. राज्यभरामध्ये बघितलं तर काही प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या धोरणासंदर्भामध्ये काही नाराजीचा विषय निश्चित होता आणि त्याची अनुभूती या निवडणुकीमध्ये निश्चित आली असं मला वाटतं. चर्चेत होतं आणि त्या काळामध्ये माघार घेऊनही अनेक काळ उलटला होता. यामध्ये तुमचे सहकारी असलेले अनेक लोकांची नावं पुढे आली. ही नावं पुढे आली नसती जर ते नाव लवकर जाहीर झालं असतं तर त्याचा कसा बेनिफिट झाला असता. निश्चित ज्या वेळेस निवडणुका लागल्या भाजपनं त्यांची जवळजवळ 22 उमेदवारांची यादी त्या ठिकाणी जाहीर केली. कदाचित तीच यादी त्याच वेळेस आपल्या पक्षाने केली असती तर निश्चित त्याचा फायदा त्या ठिकाणी अधिक प्रमाणामध्ये त्या ठिकाणी निश्चित झाला असता. तो उशीर केल्या कारणानं, इतर स्पर्धक आल्या कारणानं उमेदवार इनडायरेक्टली डॅमेज होत होता आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जवळजवळ 35 ते 37 दिवस अगोदर उमेदवारी जाहीर झाल्या कारणानं आणि त्यांच्या विरोधात इतर उमेदवारांचे नावं आल्या कारणानं अनेक लोक त्यांना अटॅच झाले आणि मग अटॅच झाल्यानंतर ती लोक काही पुन्हा ती महायुतीसोबत आली नाही. म्हणून मला असं वाटतं की त्याचं देखील काही प्रमाणामध्ये या ठिकाणी मतदान झालं. आपल्याला पूर्ण राज्याभर आणि काय जी कामं आपल्याकडनं झालेली नाही ती पूर्ण करून घेण्यासाठी काय आपला प्रयत्न. मला तर असं वाटतं का नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय हा 5 वर्षाचा काळ खूपच विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. मग त्यामध्ये सुरत चेन्नई रस्ता असेल, नाशिक पुण्याची रेल्वे लाईन असेल, त्यानंतर नाशिकची मेट्रो असेल, त्यानंतर नाशिकचा रिंग रोड असेल, त्यानंतर कसारा घाटामधले जे काही हर्डल आहे सगळ्यात मोठं सेंट्रल रेल्वेचं, तर त्यामध्ये नवीन जी काही 4थी आणि 5वी लाईन आहे ती बनवण्याच्या वेळेस जो काही टनल मोठं करून आणि जो काही आज बँकर लावावं लागतं, मला असं वाटतं का जी काही आपलं स्वप्न आहे लोकल सुरू होण्याचं हा विषय असेल, नंतर दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर असेल, म्हणजे जी काही कनेक्टिव्हिटी, रोड इन्फ्रास्ट्रक्चर आणि इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट या ज्या काही गोष्टी आहेत या निश्चित आपल्या नाशिकला येणाऱ्या या 5 वर्षांनी आणि सगळ्यात महत्त्वाचं सिंहस्थ कुंभमेळा आणि या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आधारावरती जो काही आराखडा तयार केला जाईल
मला असं वाटतं का सिंहस्थ कुंभमेळा आपल्या नाशिकला वरदान ठरलेलं आहे. निश्चित या काळामध्ये जर त्यांनी चांगलं लक्ष घातलं तर मला असं वाटतं का चांगल्या प्रमाणामध्ये नाशिकचं रोड इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी डेव्हलप होईल. कनेक्टिव्हिटीच्या संदर्भामध्ये तर एअर कनेक्टिव्हिटी आता आपल्याला सुरू झालेली आहे, ती अधिक अजून शहराला कशी जोडता येईल असं वाटतं तो एक महत्त्वाचा मुद्दा अधिक शहरांना जोडता येईल त्यासाठी प्रयत्न गेले पाहिजे. आणि त्यानंतर दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर जो काही नदी जोड प्रकल्प आहे आपलं, जे आज आपण दुष्काळ बघतोय काही प्रमाणामध्ये, आणि मग जे उल्हास बेसिन असेल किंवा वैतरणा बेसिन असेल तिथं त्या भागातून जे शासनाने अहवाल तयार केलेला आहे का जवळजवळ त्यापैकी जवळजवळ 63 TMC पाणी आपण हे पश्चिम वाहिन्यांचं इकडे वळू शकतो, आणि तसा रिपोर्ट देखील त्या ठिकाणी केलेला आहे. निश्चित ते जर पाणी वळवण्यात आलं तर सिन्नर सारखा दुष्काळी भाग असेल त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करणं गरज, तो शेवटच्या टप्प्यामध्ये, आणि तो निश्चित जर आपण त्यावरती त्यांनी जर लक्ष घातलं तर आपल्याला 1-1.5 वर्षामध्ये ते काम सुरू होईल आणि आपल्या सिन्नरचा दुष्काळ जो आहे तो कायमस्वरूपी जवळ 70 ते 80% हा सुजलम सुफलम त्या ठिकाणी होणार. दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर DMIC ती जी फर्स्ट फेजमध्ये संभाजीनगरला झाली, सेकंड फेजमध्ये आपण ती नाशिकला व्हावी यासाठी प्रयत्न करत होतो, तो देखील शेवटच्या टप्प्यात आहे. IT पार्क जे आपल्या सगळ्यांचंच आपले नाशिकचं टॅलेंट इतर ठिकाणी जातं, तर ते IT पार्कसाठी देखील आरक्षण केलेलं आहे. राजूर बहुल्याला 50 एकर जागा आरक्षित केलेली. तर आपल्याला त्याच संदर्भामध्ये ज्या काही कंपन्या आहेत ITच्या कंपन्या त्यांना इथं कशा त्या प्रस्थापित होतील आणि आपलंच टॅलेंट आपल्याला इथं कसं वापरता येईल त्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे. नाशिकच्या विकास उमेदवारी उशिरा झाल्याने त्याचा इम्पॅक्ट झाला आहे. अनेक स्पर्धक तयार झाले होते, मात्र उमेदवारी देण्यास विलंब झाल्याने त्याचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या धोरणामुळे काही प्रमाणात नाराजी ग्रामीण भागात होती. संपूर्ण राज्यात याची अनुभूती दिसली आहे. लवकर उमेदवारी जाहीर झाली असती तर निकाल कदाचित वेगळा असता. उमेदवारीला उशीर होत असल्याने अनेक जण समोरच्या उमेदवारासोबत गेले. इतर स्पर्धक आल्याने मला उमेदवारी देण्यात उशीर झाले. समोरच्या उमेदवाराला उमेदवारी दिल्यानंतर जवळपास 1 महिन्यानंतर मला उमेदवारी मिळाली. निवडणुकीत कोणी काम केलं कोणी नाही केलं हे जनतेला माहीत आहे. कांद्याचा एक मोठा प्रश्न नाशिकमध्ये गंभीर झाला आहे. नाशिक प्रतिनिधी.